चलो पार्टी की वाला पार्टी की चल जा महापुलीला जायचे ना कुड्या डिंब्याला जायचे ना हा चल मग वाड्यात चल पाहायला पुलाची शूटिंग आहे हा इथून पुलाची शूटिंग आहे मग बंद कर हा वाड्यामध्ये पावणे 11 वाजले वाडा काय खायचं तुला ओ यो 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 क्या बोलती पब्लिक खूप दिवसाने जाणार होतो फिरायला शेतातली कामं होती सगळी कामं संपवली आहेत 2 दिवसाने व्हिडिओ येईलच ही आता टाकतोय ती कुठे फिरायला गेलो नाही काय नाही आता बघू चाललो आहे तुम्हाला समजेलच कुठे चाललो आहे ते घरातून निघताना व्हिडिओ नाही बनवली खूप घाईमध्ये होतो संदेशला पण घ्यायचं होतं हा पण येऊन थांबलेला माझ्यासाठी मग बोललो चला आपलं घाईमध्ये मग पुढे बघू काय बनवायचं आहे काय नाही बनवायचं ते पेट्रोल वगैरे टाकलं आता चाललो आहे बघू समजेल तुम्हाला कुठे चाललो आहे ते कुठे जास्त लांब फिरत नाही आम्ही आमच्याकडे सगळं जवळ आहे फिरण्यासाठी येताना मी गाडी चालवली आता जाताना संदेश येताना म्हणजे गावातून निघताना मी गाडी चालवली आता संदेश चालवतो संदेशला बोललो चालव आपण तर गोडेगाव मार्गे चाललोय ना मग तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडत असेल नाही आवडत असेल तरी बघा शेअर करा तुमच्या मित्रांना फ्रेंडला ग्रुपला फॅमिली ग्रुपला पाठवून द्या ज्याला आवडेल तो बघेल ज्याला नाही आवडेल तो सोडून देईल पण शेअर नक्की करा दिवसातून गावच्या बाहेर निघालो खूप म्हणजे खूप दिवसात फिरायसारखं काय
सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपतपर्यंत कामाला आपापली कामं करत राहणार. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या व्हिडिओ लहान मुलं सुद्धा बघू शकतात. आपल्या कुठं तसं काय नसतं. जेव्हा असेल तेव्हा सांगितलं जाईल. खूप दिवसांनी मोबाईल पकडल्या हातात. सांगू तुम्हाला माझी बोटं अशी दुखतात. ते भात थांबून रेनकोट घातलाय. पाऊस खूप आहे आमच्याकडे. पाऊस हवा खूप चालू आहे. खूप काय कमी नाही. प्रॉब्लेम होतो. बोटा अशी हवा पण चालू आहे, थंडी पण आहे. बोटा अशी मोबाईल पकडल्यावर आकडून जातात. एक मिनिटा पण पकडून जातात. मोबाईल शकत नाही असं झालं. काहीतरी खातोय. त्याच्या नाताचं बघा त्याला ताटतात काय चालू काय माहीत नाही. आपण जातो शिनवलीला. आठ वाजताच निघायचं होतं पण उशिरा उठलो. त्यामुळे प्लॅन उशिरा. संदेश रात्री आलेला त्याला बोललेलो आज 8:30पर्यंत निघायचं आहे. तू पण आता माझ्यासारखा झाला आणि त्या गेलो चढीत होतं ते. जशी मम्मी बोलली त्या तुम्हाला जायचं तुला हसायला लागणार आहे. एका कामात आपण पण आला असून आपल्या
नवली ते डिंब किती आणतं रे? हा नाही. आता आपण ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. डिंबे धरण. संदेश वरती जाऊन देतात काय? वर तिकडून आतमध्ये नाही ना? वरती जाऊन काय देत नाही. इधर से मजा लो, ज्यादा घुमा मत. इकडून भीमाशंकर पण खूप म्हणजे खूप जवळ आहे. पाऊस खूप आहे, खूप पाऊस आहे, खूप थंडी पण खूप आहे. संदे तिकडं सरक, मला बसू दे तिकडं. तिथे रोडला एक चहाची टपरी आहे, तिथे थांबलो आहे. मूग भजीची एक प्लेट ऑर्डर दिली आणि चहा, तो पण गुळाचा, म्हणून मी थांबलो आहे. संदेश काय खाणार नाही, संदेश आधी खातोय. का घरी चाललोय. जे काम करायचं ते काम झालं. इथे डिंबे धरण म्हणून आहे, ते बघा, तुम्हाला बघायला भेटेल. बघितलं असेल. आता भजी बाबा मस्त मस्त गरम तळतात. आल्यावर तुम्हाला दाखवेल. हा जो रोड आहे ना, हा भीमाशंकरचा रोड आहे, स्ट्रेट. तिथे डिंबे गाव आहे, त्या गावातून जातो. चला नाश्ता आल्यावर भेटू. मुगाची हा भजी बरोबर. मुगाची आहेत, मुगाची भजी आहेत, मस्त कुरकुरीत भजी आहेत. जर कधी तुम्ही भीमाशंकरला जाताना या रोडने गेला तर इथे शौर्य धैर्य बाबांचं हॉटेल आहे छोटंसं. त्या बाबांचं हॉटेल आहे छोटंसं, नक्की भेट द्या. मस्त भजी आहेत, कुरकुरीत भजी आहेत. कॉलनी आहे का? हां, डिंबा कॉलनी. हां, डिंबा कॉलनी आहे. नक्की भेट द्या. भजी खाऊन जा, आठवण तर राहीलच भज्यांची खाताना. घे संदेश. चहा पण आलाय, गुळाचा आहे. मस्त थंडगार वातावरण झालंय, हवा चालू आहे, पाऊस पडतोय.
आणि पावसात मी भजी खातोय. संदेशची खाऊन झालेत. भेटूया, खाऊन घेतो. तुम्ही पण या खायला. मस्त पेटपूजा झालेली आहे. आता जातो, आता निघतो आम्ही आमच्या घरी. चलो बाय, मिलते बाद में.